महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल। आपल्याला कल्पना आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी किसान सन्मान योजना सुरू केली आणि आमच्या शेतकऱ्यांना 6,000 रुपये हे मोदीजींच्या वतीनं देण्यात येतात। महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आणि या योजनेत आम्ही निर्णय घेतला की केंद्र सरकारच्या 6,000 रुपयांसोबत महाराष्ट्र सरकार देखील त्याच लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना 6,000 रुपये देईल, म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकूण 12,000 रुपये त्या ठिकाणी मिळतील। आपल्याला कल्पना आहे की या संदर्भात दर 4 महिन्यांनी आपण 2,000 रुपये त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये देतो, 2,000 केंद्र सरकार देते, असं 3 हप्त्यांमध्ये आपण हे पैसे देत असतो। नुकताच प्रधानमंत्री महोदयांनी हप्ता या योजनेचा त्या ठिकाणी दिला आणि त्याच अनुषंगाने आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला। जवळपास 91,65,156 एवढ्या शेतकऱ्यांच्या 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1,892 कोटी आणि 61 लाख 1,892 कोटी आणि 61 लाख रुपये हे आपण आज, आणि मला विश्वास आहे की ही जी काही मदत आपण करतो त्याच्या पाठीमागचा आपला हेतू हा असतो की शेतीच्या कामामध्ये जे काही छोटे मोठे खर्च शेतकऱ्यांना येतात किंवा अनुषंगिक खर्च येतात त्याच्यामध्ये त्यांना मदत मिळाली पाहिजे। आणि निश्चितपणे आपल्याला कल्पना आहे की या महासन्मान निधीचं सर्वच शेतकरी सातत्याने स्वागत करतात। आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। पीएम किसानचा हप्ता आज जमा होणार आहे। देशातील 9,32,00,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। राज्यामधील 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होतील। पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक निधीच्या स्वरूपात रक्कम दिली जाते आणि त्याचा हप्ता हा आता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेच्या हप्त्याची रक्कम देशभरातील 9,32,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवली जाणार आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेला 7 वर्ष पूर्ण झाली आहे। पीएम किसान योजनेअंतर्गत हप्त्याचं वितरण आसाम राज्याची राजधानी गुवाहाटीमधून केलं जाणार आहे। त्यासाठी केंद्र सरकारच्या कृषी ग्रामीण विकास मंत्रालयाकडून 18,640 कोटी रुपये वर्ग केले जातील। आज महिलांना आरक्षण द्यायचं नाही, 23ला त्यांनी विधेयकाला सपोर्ट याकरता दिला की 23मध्ये त्यांना माहिती होतं आपण समर्थन दिलं नाही तरी हे विधेयक पास होणार आहे, त्यामुळे बहती गंगेमध्ये हात धोलो अशा पद्धतीनं त्यांनी त्यावेळेस समर्थन दिलं। आणि आता ज्यावेळी खरं महिला आरक्षण देण्याची वेळ आली त्यावेळी मात्र विधेयकाला त्यांनी विरोध केला। आता हे डिलिमिटेशन सांगतायत, डिलिमिटेशनचा निर्णय हा 2023 सालीच झाला आहे आणि त्याला काँग्रेसनी मतदान करून मान्यता दिली आहे। आज आलेला निर्णय नाही, 2023 साली त्यांनी मान्य केलेला आहे। आता आपले राज्यामध्ये काही लोक या संदर्भात बोलतात, त्यावेळेस त्यांनी कुठली नशा केली होती मला माहिती नाही, त्यामुळे मी त्याच्यावर बोलणारही नाही। पण या सगळ्यांनी डिलिमिटेशनला मतदान केलेलं आहे, यांच्यामुळे संविधानामध्ये डिलिमिटेशन आलेलं आहे। आता तेच करण्याकरता जेव्हा कायदा येतो त्याला हे अमान्य करतात, कारण यांना माहिती आहे की नवीन सेन्सस नंतर जर ही सुरुवात झाली तर 2029ला ते लागू होऊ शकणार नाही, ते 2034मध्ये जाईल। काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडीतल्या काही घटक पक्षांना 2029ला महिला आरक्षण द्यायचं नाही, त्यांना 2034 पर्यंत ते रेटून न्यायचं आहे
किंबहुना त्यांना असं वाटतं की आपलं सरकार नंतर जर चुकून आलं तर आपल्याला हे रद्दही करता येईल, त्यांच्या मनात ते रद्द करणंच आहे आणि म्हणून हे लोक अशा पद्धतीनं बुद्धिभेद करतायत. आणि म्हणून चिदंबरम यांनी ज्यावेळी ट्विट केलं त्याला मी फॅक्ट्स फिगर्स याच्या सहित उत्तर दिलेलं आहे. कुठल्या संसदीय समितीवर मला काही कल्पना नाही. सर, अमरावतीमध्ये दुर्दैवी प्रकार आहे तो घडलेला आहे, त्यामध्ये 3 चिमुकल्यांचा आहे तो जीव गेलेला आहे. अतिशय दुर्दैवी प्रकार आहे. उच्चस्तरीय चौकशीचे आदेश तर दिलेच आहेत, पण सातत्याने जे NICU असतात त्याच्यामध्ये आपण फायर ऑडिट करत असतो. फायर ऑडिट केल्यानंतरही तिथे अशा पद्धतीनं आग का लागली, फायर ऑडिट केलं होतं की नव्हतं केलं, की कागदावर दाखवलं होतं की चुकीचं केलं होतं, या सगळ्या गोष्टीची चौकशी आता केली जाईल. आणि अशा पद्धतीनं चिमुकल्यांचा जीव घेण्याकरता जे जबाबदार असतील त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल. हमने समर्थन दे दिया था, अब कॉग्निटिव फटीग हो चुका है, आपको इस तरीके से वो ट्वीट करते हैं. देखिए, ये जो चिदंबरम साहब की सिलेक्टिव मेमोरी है, इसका जवाब मैंने दिया है. 2023 में चिदंबरम साहब ने जिस बिल के ऊपर वोटिंग किया था और समर्थन दिया था उसमें महिला आरक्षण विधेयक के लिए 2 चीज़ें कही गई थी. डीलिमिटेशन उसी में मंजूर हुआ था और डीलिमिटेशन के लिए सेंसस कौन सा होगा, तो नया सेंसस होगा, ऐसी मान्यता मिली थी. इसलिए डीलिमिटेशन कोई नया नहीं है, उसको उन्होंने मान्यता दी है. अभी जब ये ध्यान में आया कि कोविड के कारण सेंसस को समय लगेगा और सेंसस के लिए रुके तो 2029 में महिलाओं को आरक्षण नहीं मिल सकता, इसलिए बहुत छोटी सी बात उसमें मार्ग निकालने के लिए मोदी जी की सरकार ने लाई थी कि सेंसस के लिए पुराने सेंसस को भी मान्यता दी जाए तो हम 2029 में उसको लागू कर सकते हैं. लेकिन इनके मन में महिलाओं को आरक्षण देना नहीं है, इसलिए इन्होंने उसके खिलाफ वोट किया और उसको पराजित किया. 2023 में ये जानते थे कि NDA के पास पूरा समर्थन है, इसलिए 2023 में बहती गंगा में हाथ धोने के लिए इन्होंने उस समय समर्थन दिया. और आज जब उसी अमेंडमेंट के तहत महिलाओं को आरक्षण देने का अवसर प्राप्त हुआ, उस समय NDA के पास 3/4 2/3 मेजॉरिटी ने ऐसा ध्यान में आने के बाद महिला विरोधी नीति उन्होंने सामने लाई और उसका विरोध किया. इसलिए चिदंबरम जी, आपके नेता पूना में आकर कुछ भी कहे, आप सभी महिला आरक्षण विरोधी हैं. आप 2029 में महिलाओं को आरक्षण नहीं देना चाहते, लेकिन मुझे विश्वास है मेरे नेता नरेंद्र मोदी जी चाहे कुछ भी हो जाए 2029 में महिलाओं को आरक्षण देकर रहेंगे. सर, रिक्षा चालकांना मराठी सक्तीवरून कुठेतरी यूपीमध्ये देखील राजकारण यावरनं रंगताना दिसतं आहे. एकूणच यूपीच्या रिक्षा चालकांना भाजप सरकार त्रास देत आहे असा आरोप हा अखिलेश यादव करताना दिसतात. बघा, कोणालाही त्रास देण्याचं कारणच नाही आहे. या ठिकाणी त्यांना काही मराठीचं एक्सपर्ट बनण्याकरता कोणी सांगितलेलं नाही. बोलचालापुरतं मराठी शिकवण्याकरता